नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संदीप धुमाळ. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण रेराच्या सेक्शन 12बद्दल माहिती घेतली. तसंच आज आपण सेक्शन 3बद्दल माहिती घेणार आहोत. हे दोन खूप महत्त्वाचे सेक्शन्स आहेत, कारण याच सेक्शन्सच्या आधारे महारेराने बऱ्याचशा सुमोटो कंप्लेंट्स फाईल केल्या आणि लाखो रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. तर मित्रांनो, जिथे कायद्याचं उल्लंघन होईल तिथे दंड वसूल केला पाहिजे, पण कायद्याचा मिसइंटरप्रिटेशन करून जेव्हा दंड वसूल केला जातो तेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घेणे फार गरजेचे ठरते. म्हणून आज सेक्शन 3बद्दल आपण बोलणार आहोत. सेक्शन 3बद्दल सर्वसामान्यांच्या सोडा महारेराच्या अधिकाऱ्यांच्या मनात देखील दुविधा मनस्थिती आहे की याला इंटरप्रिट कसं करायचं. याचं इंटरप्रिटेशन एक्झॅक्टली जेव्हा ॲक्ट लिहिला तेव्हा ते लिहिणाऱ्यांच्या डोक्यामध्ये काय होतं. तर मित्रांनो, सेक्शन 3 काय सांगतो. सेक्शन 3 म्हणजे प्रायर रजिस्ट्रेशन ऑफ रिअल इस्टेट प्रोजेक्ट विथ रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी. काय आहे प्रायर रिअल इस्टेट रजिस्ट्रेशन? ते आहे त्यातला सेक्शन 1 जो आहे, सबसेक्शन 1 जो आहे तो काय सांगतो. नो प्रमोटर शॅल ॲडव्हर्टाइज, मार्केट, बुक, सेल ऑर ऑफर फॉर सेल ऑर इन्व्हाइट पर्सन्स टू परचेस इन एनी मॅनर एनी प्लॉट, अपार्टमेंट ऑर बिल्डिंग ॲज द केस मे बी इन एनी रिअल इस्टेट प्रोजेक्ट ऑर पार्ट ऑफ इट इन एनी प्लॅनिंग एरिया without registering the real estate project with the real estate regulatory authority established under this act. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर सपोज तुम्हाला रिअल इस्टेटचा कोणताही प्रोजेक्ट करायचा असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायचं असेल, मार्केट करायचं असेल, बुकिंग करायचं असेल, तुम्हाला सेल्सची ऑफर द्यायची असेल, तर तुम्हाला तो प्रोजेक्ट महारेराकडे रजिस्टर करणं अनिवार्य आहे. कारण महारेरा हे या रेरा ॲक्टमुळे महाराष्ट्रातली रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये संभ्रम काय आहे. संभ्रम हा आहे की जर सपोज मला मार्केटिंग करायचं नाही, ॲडव्हर्टाईज करायचं नाही, बुकिंग करायचं नाही आहे, तर मग मी हा रिअल इस्टेट प्रोजेक्ट जो आहे तो मी रजिस्टर करायचा का. उदाहरणार्थ, जर सपोज आम्ही 5 भाऊ मिळून एखाद्या प्लॉटवरती, मग तो कितीही मोठा असू दे, कितीही छोटा असू दे, त्याच्यामध्ये जर मला बिल्डिंग बनवायची आहे तर त्या केसमध्ये मला रिअल इस्टेट रजिस्ट्रेशन गरजेचं नाही. पण मित्रांनो, हे सोडून असे अजून कित्येक प्रोजेक्ट असतील किंवा कित्येक संभ्रम असतील. दुसरा संभ्रम जर तुम्ही बघितलात तर मी कंप्लिशन रिसीव करेपर्यंत जर सपोज मार्केटिंग, बुकिंग, सेल्स, ऑफर फॉर सेल्स असं काहीच नाही केलं तर मला हा रिअल इस्टेट प्रोजेक्ट रजिस्टर करणं गरजेचं आहे का. तर त्याला पण 2 उत्तरं येतील. कारण रिअल इस्टेट प्रोजेक्टचं जर कंप्लिशन असेल तर त्याला रजिस्ट्रेशनची गरज नाही. आणि जर सपोज मी कंप्लिशन भेटेपर्यंत जर सपोज हे काही करणार नाही आहे तर मग मला रजिस्ट्रेशनची काही गरज आहे. तर मित्रांनो, हे वाद कोर्टामध्ये दाखल आहेत. ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपण त्याची वाट बघणं जास्त बरोबर ठरेल. तर मित्रांनो, याच्यामधलं सबसेक्शन 2 जो आहे तो खूप जास्त संभ्रम निर्माण करतो आणि त्याच्यावरती प्रश्न देखील निर्माण होतो. सेक्शन 2 जो आहे तो सेक्शन 2 तुम्हाला, सबसेक्शन 2 जो आहे तो सबसेक्शन 2 तुम्हाला काय सांगतो की नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन्ड इन सबसेक्शन 1, नो रजिस्ट्रेशन ऑफ द रिअल इस्टेट प्रोजेक्ट शॅल बी रिक्वायर्ड वेअर द एरिया ऑफ द लँड प्रपोज टू बी डेव्हलप्ड डज नॉट एक्सीड 500 स्क्वेअर मीटर्स ऑर द नंबर ऑफ अपार्टमेंट्स प्रपोज टू बी डेव्हलप्ड डज नॉट एक्सीड 8 इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल फेजेस. म्हणजे तुम्ही 2 फेजेसमध्ये करा, 3 फेजेसमध्ये करा, TDR घेऊन नंतर परत ॲडिशनल युनिट त्याच्यामध्ये टाका, तरी पण ह्या सगळ्या फेजेसला एकत्रित मिळून जर सपोज 8पेक्षा जास्त तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. किंवा तुमचा त्या प्लॉटची साईज, एकत्रित प्लॉटची साईज 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन गरजेचं आहे, अथवा तुम्हाला रजिस्ट्रेशन गरजेचं नाही. मित्रांनो, हे जे छोटे प्रोजेक्ट असतात याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट किंवा याच्यामध्ये सगळ्यात जास्त बुकिंग त्या सर्वसामान्य लोकांची असते, ज्यांना मोठे प्रोजेक्ट यासाठी अफोर्ड होत नाहीत की तिथे मेंटेनन्स जास्त असेल, तिथं त्यांची मानसिकता मॅच होणार नाही, असे बरेचसे गोष्टी असतील, किंवा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असेल असं त्यांना वाटतं. त्याकरता हे छोट्या प्रोजेक्टमध्ये बुकिंग करतात. मग याचा अर्थ आपण असं समजायचा का की सरकारने यांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे? हा एक मोठा प्रश्न आहे.
आता याला अनुसरून काही प्रोजेक्ट्स जे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये आहेत तिथे तुम्हाला FSI जास्त असतो. आता UDCPR आल्यापासून FSI जास्त आहे. तर असे कित्येक प्रोजेक्ट आहेत 5 गुंठ्याचे ज्याच्यामध्ये तुम्हाला अबाव 18, अबाव 20 एक जी केस रजिस्टर आहे जिचं उल्लेख महाराजांनी त्यांच्या एका सर्क्युलरमध्ये केलेला आहे, त्याच्यामध्ये तर 24पेक्षा जास्त फ्लॅट्स होते. त्या प्रोजेक्टमध्ये जी काही ऑर्डर रीटनी पास केली होती, कारण ही जी कंप्लेंट फाईल झालेली होती, कंप्लेंट दॅट इज SC 100000672 आणि SC 100000691. तर मित्रांनो, ही जी कंप्लेंट होती ही सोर्स कंप्लेंट होती. सोर्स कंप्लेंट म्हणजे जेव्हा एखाद्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काही ग्रीव्हन्सेस असतील पण तो प्रोजेक्ट जर रेराकडे रजिस्टर नसेल तर त्यावेळेला तुम्हाला सोर्स कंप्लेंट फाईल करावी लागते. आणि या ऑथॉरिटीने महारेराने या कंप्लेंट जेव्हा फाईल झाली ही सोर्स कंप्लेंट, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की हे रजिस्ट्रेशन गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये 8पेक्षा जास्त युनिट्स आहेत आणि त्याकरता हे रजिस्ट्रेशन केलं नसल्यामुळे त्यांना पेनल्टी लावली आणि ती पेनल्टी हेवी होती. हा जो प्रमोटर आहे यांनी अपिलेट ऑथॉरिटीकडे ही ऑर्डर चॅलेंज केली आणि अपिलेट ऑथॉरिटीने पण असं सांगितलं की येस, याच्यामध्ये तुम्हाला पेनल्टी लागणार आहे, कारण हे जे सबसेक्शन 2 आहे त्याचं इंटरप्रिटेशन आम्हाला असं वाटतं की दोन्हीपैकी एक जरी अट तुम्ही उल्लंघन केलं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन गरजेचं आहे, जे तुम्ही केलेलं नाही आणि त्याकरता तुम्हाला ही पेनल्टी लागू राहणार आहे. तिथेही त्यांना दाद न लागल्यामुळे तो प्रमोटर हायकोर्टामध्ये गेलेला आहे. हायकोर्टामध्ये आजही ती केस प्रलंबित आहे आणि हायकोर्ट जे काही निर्णय देईल तो माझ्या मते आपल्याला सगळ्यांना स्वीकारावा लागेल. तर मित्रांनो, या सेक्शन 3ला अनुसरून जे काही आता आपण समजून घेतलं त्याच्यावरून मला असं एक मत निर्माण झालेलं आहे माझं स्वतःचं, की कोणत्याही प्रोजेक्टला रेराच्या रजिस्ट्रेशनपासून सूट मिळायला नको. प्रत्येक प्रोजेक्ट रिअल इस्टेटचा ज्याच्यामध्ये विक्री होणार आहे, ग्राहकांना तो माल विकला जाणार आहे, तो फ्लॅट, युनिट, दुकान जे काय आहे ते विकलं जाणार आहे, त्या सर्व प्रोजेक्ट्सचं रजिस्ट्रेशन अनिवार्य झालं पाहिजे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द साईज अँड नंबर ऑफ युनिट्स. कारण हे जे छोटे प्रोजेक्ट्स असतात याच्यामध्ये बिल्डर पहिल्यांदा सहसा एंट्री करतो आणि इथे जर कोणती फसवणूक झाली आणि त्याच्यावरती जर सपोज कोणताही सोल्युशन निघालं नाही, ऑथॉरिटेटिव्ह सोल्युशन निघालं नाही, तर त्या केसमध्ये त्याला ती सवय लागण्याची शक्यता दाट होते आणि मग तो जेव्हा मोठ्या प्रोजेक्टमध्ये जाईल तेव्हा ही सवय मोठ्या प्रमाणात होईल असं मला वाटतं. त्याकरता प्रत्येक प्रोजेक्ट हा रेरामध्ये रजिस्टर्ड पाहिजे. ते जे छोटे प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये सर्वात सामान्य माणूस घर घेतो त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. तुमचं मत याच्याबद्दल काय आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा, म्हणजे त्याचा पाठपुरावा आपण संबंधित अधिकाऱ्यांबरोबर घेऊया आणि त्यांचं मत याच्याबद्दल जाणून घेऊया. धन्यवाद.